तो हा बाय थंडी पण नाही माझं दूर काढ रे हो मैं ठीक आहे एकदम एक नंबर हा मोसम मॅगी तेव्हा आमचं गाडो याला कॅन्सलच करणार तिकडे जायचंय वर आपल्याला वर जायचं डोंगर पुढे हे बघ मित्रांनो नाही चालले कसं वाटलं हॅलो मित्रांनो वेलकम बॅक टू अवर चॅनल आता आपण हरिद्वारला आलो होतो लास्ट ब्लॉक पर्यंत त्यानंतर हरिद्वार पासून आता आपण चाललोय नैनितालला तर नैनितालला जाण्यासाठी काही मिसकम्युनिकेशन झालं त्याच्यामुळे आपल्याला आपल्या कॅब काही बुक झाल्या नाही टायमिंगवर आणि ऑन स्पॉट याच्या कॅबचे प्राइस खूप हाय होत आहे त्यामुळे आपण बसचं ऑप्शन पिकअप केलं आहे हे बघू शकता सगळेजण आपले बसलेले इथं तर मग आता आपण बस पकडून चाललोय नैनितालला तर ऑलरेडी 70-80 किलोमीटर आलोय आम्ही पुढं तर मग जाऊ आता नैनितालला मस्त आम्ही बसने एन्जॉय करत चाललोय थोडी झोप लागली होती झोपलो होतो ब्लॉग स्टार्ट केला आता आपण तर मग दाखवतो आपण नैनितालला खूप मजा करणार आहे तिथं ऍक्टिव्हिटी तिथं नाही आहे पण मग तिथं आपण नेमकरोली बाबा नैनितालला लोकल मार्केट मॉल रोड त्यानंतर आपण जे कॉटेज घेणार ते पण एकदम मस्त आलंय तर दाखवतो पुढे गेलो कसं आहे काय चला ड्रायव्हरचं स्टेअरिंग घ्यायचंय का घ्यायचं रे असं पोर आपले बसनी जाऊ शकते असं हे बघा मित्रांनो आपण इथं थांबली बस आपली या ढाब्यावर भूक तर काही नाही कोणाला मग नारळ पाणी घेतले पोरांनी नारळ पाणी घेऊन पळायला वाटतं हा हे बघा इकडे पेव राहिले तो केशव बघा चोरून पेव राहिला तो हा बाय आता मी ज्यूस सांगितलाय मोसंबी संत्रीचा तो पितो हे बघा मित्रांनो आता आपण नैनितालच्या जवळ आलोय हे तुम्ही बघू शकता नैनितालचा घाट आहे मित्रांनो हे बघ किती मस्त आहे व्ह्यू आपण हॉटेलला थांबलो इथं त्यांचं टेरेस आहे आता आपण पोहोचलोय नैनितालला तुम्ही बघू शकता आपण आलो इथं स्कूटी वगैरे रेंट केली चहा पितोय टेम्परेचर भरपूर कमी आहे 10च्या आसपास असेल टेम्परेचर मस्त थंडी आहे आमचा आपण रिसॉर्ट बुक केला एक तो रिसॉर्ट पण भारी आहे इकडून खाली व्ह्यू आहे असं सांगितलं आता बघू तिथे जाऊन दाखवतो तर आलो आता मस्तपैकी भारी वाटतंय ना वातावरण पण मस्त आहे मित्रांनो व्ह्यू बघा हा हॅलो मित्रांनो आपण आलोय आपल्या याला रूमला विला काय म्हणता येईल याला कॉटेज हे बघा तुम्हाला दाखवतो आपले कॉटेजेस वरचे हे बघा 3 दिसत आहे ना हे आपले थंडी दूर दाखवतो काय बा थंडी पण आमच्या माणसाला थंडी पण नाही वाजत दूर काढ रे हो मैं हो ठीक आहे आपण हे केले
एकदम एक नंबर वाटतंय मित्रांनो. आपला व्ह्यू पाहायचा का तुम्हाला? आत्ता नाही समजणार एवढं आपला सकाळचा व्ह्यू असा कडक राहणार आहे ना मित्रांनो. हे बघा ही खाली लेक आहे. हा आपला पूर्ण नैनितालचा व्ह्यू. सकाळी आपण इथून मस्त टाइम लॅप्स वगैरे घेऊ शकतो. हे बघा इथं आपल्याला डीजे विजे नुसता राडा. हे बघा इकडं रूम नंतर दाखवतो. हे बघा स्नूकर आणि इकडे असं सिटिंग प्लेस वगैरे आपल्याला. हे बघा मस्त सिटिंग प्लेस आहे एकदम भारी. रात्री किती कॅमेरा दाखवल ते सांगता नाही तेवढं क्लिअरली. हे आपले कॉटेजेस तिकडे पण एक आहे. आपण हे वरच एक नंबर, हे मधलं नाही, हे 3 नंबर आपले असं. हे बघा किती मस्त आहे. केशव भाऊ कसं वाटतंय? एकदम गारगार, थंड थंड थंड, मस्त मस्त, अजून छान छान. मग कसं वाटतं तुम्हाला सिद्धेश भाऊ इथे येऊन? थंडी माझ्या गुडघ्यांमध्ये थंडी घुसलेली माहिती गुडघे आता. तेव्हा आपला डीजे पहा, लोकल डीजे. डीजे म्हणजे हा स्पीकर. डीजे डीजे आपला डीजे डीजे अभिषेक इन द चॅट ब्रो. मित्रांनो हा मोसम मॅगी. ओ मॅ कशी? असं होणे शक्य नाही परत. प्लीज या, एन्जॉय घ्या. ही शब्द एक्सपिरियन्स. अजून तर स्टार्टिंग आहे आताची. सकाळचा व्ह्यू असा राहील ना, पोरं नुसते उड्या मारणार आहे आमचे. जीवनात एकदा तरी या ARK कॉटेजेसला थांबा, नैनितालची मजा घ्या. एकदम भारी. थोडं वर आहे कॉटेज झूच्या एकदम शेजारी. इथलं जे झू आहे रेट हेवी त्यांचं पण. ना, रेट थोडा आहे पण मग क्वालिटी. सांगितली बरं का 4. त्याला तर म्हणा थोडी मिरची टाक मॅगीत आणि मीठ टाक, थोडं स्पायसी कर. तिला फिक्क आहे. दिगंबर काय वाटतं तुला? खूप छान व्ह्यू इथला मित्रांनो, तुम्ही नक्की विजिट करा. व्हिडिओ मध्ये दिसत नाही, सांग ना. व्हिडिओ मध्ये एक्सपिरियन्स होत नाही आता. नाही हे बा आमचं गाढव प्रेम पा. हे बघा मित्रांनो आपले सिद्धेश भाऊ त्यांच्या हाताने मस्त मॅगी बनवून राहिले. सिद्धेश भाऊ मग तुमच्या एक्सपिरियन्सने एकदम गागाट मॅगी होऊन जाऊन द्या. तिथं विषय नाही झाला पाहिजे. अभिषेक तू मोबाईल चार्जिंगला नाही लावला चक्क? आमचा अभिषेक बिना मोबाईल चार्जिंगचा आहे. आता मस्त मॅगी झाली का मित्रांनो? मस्त मॅगी खाऊ गरम गरम. मागाची नुसता मसाला होता त्याच्यामुळे काही एवढं वाटलं नाही, म्हणजे स्पायसी नव्हती, थोडी स्पायसी. थोडा रस्ता ठेवला तरी चालेल. हे पाय आमची नौखे पायींनी कधी पाहिले का? खेळतो का? केशाला येत नसेल बरं का आमच्या. हे बघा मित्रांनो मस्त एकदम थंडी 7-8 डिग्री आपलं टेम्परेचर आहे आता सध्या इथलं. मस्त बॉन फायर आहे. बसलोय शकत. बाकीचे पोरं येत आहे जेवण वगैरे घ्यायला गेले. मग ते आले का जेवण वगैरे करू मस्त पैकी. चटका झोपले यार आमचे पोरं. काही काही मित्रांनो आज चालतं का? तुम्हीच सांगा बरं. हॅलो मित्रांनो, तर गुड मॉर्निंग. आता आपण उठलोय सकाळी. रात्री एन्जॉय केलं एकदम मस्त पैकी. एकदम खतरनाक थंडी पडली होती त्यामुळे झोपलो होतो. आता उठलो, आवरलं बिवरलं. आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो आपल्या रूमचा. हे बघा हे इथं पण एक आपलं कॉटेज आहे. हे पण आपलं कॉटेज आहे. हिरो आपला. मी कॉटेज आहे. तू नाही, हे कॉटेज आहे, हा हिरो आहे आणि हा आपला व्ह्यू आहे. हे समोर नैनिताल गाव आहे आणि हा ताल आहे. एकदम असा भारी व्ह्यू आहे आपल्या हॉटेलचा. हॉटेल काय म्हणताय? कॉटेजचा. भारी वाटलं एकदम. आता उठलो वगैरे फ्रेश झालो आणि आता आपण चाललोय निमकरोली बाबाला दर्शनासाठी. तर जाऊया. बाय. हिरो पहा आमचे. तर आपण झालोय फ्रेश आणि आपण आता गेट लावून घे. तर आता आपण चाललोय बाहेर गाडी घेण्यासाठी, कारण की काल रात्री आपण 2च बाईक रेंट केल्या होत्या. आता अजून बाकीच्या 2 बाईक रेंट करून येऊ. तर आपल्या बरोबर आहे दिगंबर भाऊ, सिद्धार्थ शेठ आणि अभिषेक. बघा व्ह्यू आहे मस्त. चाललोय आपण आपली बाईक घेऊ आणि इथं आपले कॉटेजेस आहे आणि हे समोर
हे झू आहे इथलं. तर झू पण मस्त आहे. रात्री वाघांचे आवाज येत होते. झूच्या शेजारीच आपलं हे कॉटेज आहे ना, वाघांचे आवाज येत होते रात्री. पण मग काय रात्री आपण झोपून गेलो. आज टाइम भेटला, आज किंवा उद्या करू एक्सप्लोर आपण झू. तर आता ही आपली गाडी आहे, या दोघांपैकी एक आहे कोणती तरी, चावी आहे माहित नाही. तुम खाली आलो आपल्या रूमच्या इथून, गाडी वगैरे घेतल्या. या मावशींकडे इथे आहे ना मोमोज आणि स्वीट कॉर्न आहे, एकदम भारी बनवलं होतं त्यांनी. खाल्लं वगैरे आता आम्ही तिघांनी. बाकीचे पोरं येतात वरतून, दिगंबर आहे खाली. अभि कसं आहे मोमोज? एक नंबर सिद्धू बाजी जोरात एक ऑलवेज रेकमेंडेशन. खरंच भारी. तुम्ही कधी आले इकडे झूच्या साईडला तर या मावशी इथंच हे नैनिताल छावणी म्हणून आहे, इथं यांचं इथे दुकान आहे. एक नंबर आहे. चला जाऊ आता फिरायला. बाय. दिघे नॉट एव्हरीवन इज सिंगल लाईक मी. आपण सबसे अलग आहे. मित्रांनो किती भारी रोड आहे, तुम्ही बघू शकता. चाललो आपण धीरे धीरे एकदम. मेरी जिंदगी में आना धीरे धीरे से. एवढं स्टीप आहे बा. इथून तुम्हाला अंदाज होईल किती स्टीप आहे. त्याच्यात आपल्या गाडी झाली पंक्चर, तर आपल्याला जायचंय खाली. पहिले पंक्चर आहे का हवा गेली ते पाहायचंय. मस्त गेलो. ते ट्यूबवाले थोडे असं ट्यूबलेस असले. थोडं इकडे इकडे कुठे सर 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 काय जरा काम असं ना, मी गेलो होतो. तो केश येडा आहे तो. काल त्याने सुकवला होता रस्ता माहिती का. त्याला समजत नाही माझं उमगे नाही होता लवकर काही गोष्टींचा, मुद्दामून करत होता. याला कॅन्सलच करणार आहे मी, याला टाकणारच नाही. या जोकर हा बघ पोरांनो, तुम्ही सांगा कसा आहे जोकर. फुकटचा जोकर आहे, फुकटचा. जोकर दिसतो का नाही सिद्धे तू सांग. थांब या पोरांना विचारू. घे पुढे घे गाडी घे. पात्याला विचारू. पात्याला काही तर जाम झालं, काही नाही झालं. पात्या हा जोकर दिसतो का नाही तूच सांग. त्याला बसायचं त्याच्या गाडीवर. मित्रांनो चल. मित्रांनो एकदम मस्त व्ह्यू इकडे दाखवतो. एक सेकंड. खाली रोड आहे, तिकडूनच जाऊ शकतो आपण असं. सगळे आपले पोरं आले, ज्यूस वगैरे पिला. इथं सगळ्यांनी नाश्ता केला, दिगंबरने नव्हता केला. आता ज्यूस वगैरे पिला आणि आता आपण इथून ढळतोय. कसं आहे व्हायटॅमिन सी, कसं आहे आणि घेत कसं आहे. खालून वरती दिसतो ना डायरेक्ट केशव. हे बघा बाबांचा आश्रम आहे खाली. आलो आपण जवळ आता. 1 किलोमीटर बाकी आहे. इथून दिसेल. थोडं हळू गेले सिद्धूकडेने. चल 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 चालत राहा. दिसल ते बघा बाबांचा आश्रम. दिसलं का. चाललो आता. पोचतो तिथं, दर्शन वगैरे करतो. शूटचं सांगता येत नाही तिथं काय. आयडिया करून दिलं तर करेल, नाही तर मस्त बसू तिथं, मेडिटेशन वगैरे करू आपलं आपलं. चल बाय. बाबांचा आश्रम बघू शकता तुम्ही. ट्रॅफिक आहे भरपूर. 1-1.5 किलोमीटरची ट्रॅफिक होती 4 व्हीलर साठी. 2 व्हीलरला काय, 2 व्हीलरला आपण डायरेक्ट येऊन गेलो, त्यामुळे काही जाणवलं नाही. आता पार्किंग वगैरे शोधू, गाड्या लावतो, कनेक्ट करतो. मित्रांनो इथं काही व्हिडिओ आहे बघ, अलाउड नाही. आपलं दर्शन वगैरे झालंय. हे बघा मेन गेट आहे. बाहेर आलो, 1-2 फोटोज वगैरे काढले आणि आता चाललोय पार्किंगला. हे बघू शकता खूप खूप रश आहे. खूप म्हणजे बऱ्यापैकी असं वेळ लागला. 5-10 मिनिटात दर्शन झालं.
पण मग गर्दी भरपूर आहे. असं थोडं निवांत बसायला भेटलं असतं तर व्यवस्थित वाटलं असतं अजून. पण मग तसं काही नाही इथं प्रोव्हिजन वगैरे. म्हणजे त्यांची काही चुकी नाही, जागा कमी आहे आणि गर्दी खूप आहे. त्यामुळं मग थोडीफार होती मॅनेजमेंट इकडं तिकडं. तर आता इथून आहे ना आपण कुठेतरी दुसरीकडे जाऊ, तिथे जाऊन थोडं शांततेत बसू वगैरे, मग जर्नी कंटिन्यू. कैची धामवरून निघालोय आणि आता इथून चाललोय आपण मुक्तेश्वरला. आपली टीम सगळी एकदम पेटी पॅक सुसू करून राहिले पोरं. कुठे तिकडे जायचंय वर आपल्याला? तिथं नाही, तिथे वर जायचं अजून. हा बापरे. तिरुपती वर जायचं, डोंगर आहे पुढे अजून. हे बघा आले किती खोली. चाललोय रायडिंग करत करत. अजून 30 किलोमीटरचा रस्ता इथून. 10 किलोमीटर आलो आम्ही. अजून 1-1.5 तास लागेल असं दाखवत आहे मॅपवर. तर आपण चाललोय आता मुक्तेश्वरला. आपण हाय कॅफे इथं बसलोय. पिझ्झा वगैरे घेतला, कॉफी. मस्त वाटतं एकदम. त्याच्या समोर लेक आहे. एक सेकंड मस्त वाटतंय. भारी चिल वातावरण आहे. टेम्परेचर असेल 4-5 डिग्रीच्या आसपास. समोर आपलं नैनितालचं लेक लेक आहे. सिद्धेश भाऊ कसं वाटतंय? एक नंबर. सिद्धेश भाऊ हे बा मस्त. कोणता पिझ्झा सांगितलं? फार्म हाऊस आहे ना? फार्म हाऊस. अभी ओरिगानो चिली फ्लेक्स आणि कांपची. आपण सांगतो बाकी स्टोरी नंतर. नमस्कार मित्रांनो. तर गुड मॉर्निंग. आज आपला नैनिताल मधला आहे 3रा दिवस. तर काल आम्ही तिकडं मुक्तेश्वरला गेलो होतो. जाता जाता माझा फोन स्विच ऑफ झाला, त्यामुळं मला काही जास्त शूट करता आलं नाही तिथं. आम्ही तिथं ड्रोनची व्हिडिओ वगैरे काढली. ती तुम्ही आत्ता बघितली ती वाली. त्यानंतर एन्जॉय केला भरपूर. आणि रात्री टेम्परेचर म्हणजे एकदम कमी टेम्परेचर होतं, 10च्या आसपास टेम्परेचर असेल. आम्ही त्यात तिकडून गाडी चालवत चालवत आलो. तिकडून आलो मग रात्री इथं थोडं लोकल मार्केट एक्सप्लोअर केलं. फोन स्विच ऑफ होता त्यामुळे काही शूट करता आलं नाही. तर आता उठलो वगैरे, फ्रेश झालो आणि आता निघालो इथून. तर आपल्यावर प्रथमेश भाऊ, अनिकेत भाई, दोन भाई रात्री एकमेकाला शिवाय देतात, सकाळी एकमेकाला पप्पा घेतात. बाय. हॅलो मित्रांनो. तर आता आता आपण आलोय नैना देवीला. बघू शकता. जातो आतमध्ये, दर्शन वगैरे करू आपण. मार्केट पण आहे इथं, छोटं लोकल मार्केट आहे, हे पण एक्सप्लोअर करू आपण. आणि बोटिंग पण आहे इथं. ओम्या पाय कुठं बसला. आमच्या ओमकार भाऊ बघा मेडिटेशन करू राहिले. खतरनाक मस्त आहे एकदम. बघू शकता तुम्ही.
खतरनाक व्ह्यू एकदम. विष्णूंचे 10 अवतार आहे. शिव पार्वती मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि आता हा 10वा येणारा कल्की. हे बघा मंदिराचं काय कसं म्हणजे काय हिस्ट्री आहे ते दिले. इथून पॉज करून वाचून घ्या. आपण आलोय आता आणि देवीचं मंदिर आहे त्याच्या समोर आहे कपड्यांचं मार्केट आहे. एकदम प्रीमियम आहे सगळं नाही का. म्हणजे रेट आहे तसे प्रॉपर रेट आहे म्हणजे रेट पण चांगले आहे. पण मग माल बी विषय एकदम जोरात आहे. खतरनाक हुडीज वगैरे बघू शकता तुम्ही. हे बघा या हुडीज कसे जबरदस्त आहे एकदम. क्वालिटी म्हणजे डायरेक्ट प्रत्येक गोष्ट काही पण. हे बघा नाईट पॅन्ट जबरदस्त. हॉट चॉकलेट. नमस्कार मित्रांनो. तर आपण तिथं बघितलं ते मार्केट काय केली मुलांनी शॉपिंग. आपल्या दिगंबर भाऊंनी शॉपिंग केली आहे. तर आता आपण तिथून निघालो मॉल रोड थ्रू. इथं इथे गांधीजींचा एक स्टॅच्यू आहे तिथं आलो. तिथून आपण बोट केली नैनिताल लेक मध्ये. मग आता आपण मेन बोटिंग करतोय. बघू शकता तुम्ही काय अशी किती पहा कसा व्ह्यू बघा मित्रांनो. एक नंबर वाटतंय. पाणी चिल्ड असेल एकदम. ओ बाबो चिल्ड पाणी एकदम चिल्ड. कर रेकॉर्डिंग चालू कर. केली चालू. ए तिकडे पहा व्हिडिओ चालू आहे. हाय बस झाले 2 फोटो झाले आपले. बस झाले 2 काढले ना त्याच्यात. तर मित्रांनो मजा आली. अरे कॅमेऱ्याला बोट लावले तुम्ही काय बरोबर आहे. मजा आली. मस्त बोट राईड केली. मस्त 2 फोटो काढले एकदम चिल. दिगंबर आम्ही 4 काढले. आम्ही 2 काढले. आम्ही सगळे बसलोय समोर मस्त एन्जॉय करतोय. ही बोट आहे सगळेच करणार आहे. तू एकटाच नाही करणार आहे. काय तर मित्रांनो झालं आपलं फिरून. एक्सप्लोर केलं जेवण वगैरे केलं. आता रूम आहे इथं वरती. गाडी खाली लावली काही अलाउड नाही राहत दिवसा. वरती चाललो बॅग घेतो. लयच निघायचं आपल्याला. चला मित्रांनो आपण निघतो आता नैनिताल वरून. बघू शकता आपली कॅब आली. इथून कॅब आहे खालून बस आहे. भारी नैनिताल आहे आपलं. बाय बाय नैनिताल. भारी वाटलं येऊन. मित्रांनो नैनिताल येऊन कसं वाटलं. ज्या ठिकाणी स्टे केला तिथं बिलकुल करू नका. बेस्ट होत प्रत्येकाच्या याच्यानुसार राहतं. कृपया कॉटेजेसला येऊ नका. कॉटेजेस प्रॉब्लेमॅटिक आहे. नॉर्मल साधे हॉटेल घ्या नक्की फायदा भेटेल. कॉटेजेस मध्ये ना कॉटेजेस मध्ये एकच कमी होती नव्हती आणि थंडी वाजायची. कॉटेजेस मध्ये एकच कमी होती आईस्क्रीम नव्हती. कॉटेजेस मध्ये व्ह्यू आईस्क्रीम नव्हती. कॉटेजेस समोर व्ह्यू एक नंबर होता. हा व्ह्यू भारी होता. कॉटेज पण भारी होतं. सर्व्हिस नव्हती. आईस्क्रीम असती ना त्याचे जे व्ह्युअर्स आहे हे सगळे टाईपचे फॅमिली वाले असणारे वगैरे सगळे लोक असणारे. फॅमिलीला एवढं. नमस्कार मित्रांनो. आपण काल नैनितालहून निघालो. त्यानंतर संध्याकाळी रात्री 12-1च्या दरम्यान आपण हरिद्वारला पोहोचलो. रात्री काही शूट करता आलं नाही तर हरिद्वार मध्ये स्टे वगैरे केला. फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण चाललोय ऋषिकेशला. तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला सांगा. आवडला असेल तर लाईक करा. काही सजेशन असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. रिव्हर राफ्टिंगचा आता पुढे आपण ऍडव्हेंचर करण्यासाठी चाललोय तर तो नेक्स्ट व्लॉग मध्ये टाकणार आहे. तर कसा वाटला व्लॉग सांगा. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. Subscribe.